हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन माय न्यू व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीतील एक उपप्रकार अभ्यासणार आहोत. आपण आज क्रियापद व क्रियापदाचे प्रकार किती व कोणते आहेत हे अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया काय बरं आहे यात. आपण आता सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय हे समजून घेऊया. क्रियापद ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब असे म्हणतो. तर आता आपण त्याची व्याख्या काय आहे हे रीतसर समजून घेऊया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. याची इंग्लिशमध्ये व्याख्या अशी आहे की द वर्ड दॅट एक्सप्रेसेस अन ॲक्शन अँड स्टेट ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड इज ॲज वर्ब. ओके, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, तर आपण ते उदाहरण व्यवस्थितपणे वाचूया. काय बरं आहे उदाहरण? ती कौतुक करत म्हणाली. वाक्य काय बरं आहे? ती कौतुक करत म्हणाली. इथे म्हणाली या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे की ते क्रियापद आहे. मग ते क्रियापद का बरं आहे? इतके शब्द आहेत, मग तो एकच शब्द क्रियापद का बरं आहे? तर आपण ते समजून घेऊया. आपली व्याख्या काय सांगते की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता जर मी असं म्हणाले असते ती कौतुक करत, पुढे काहीच म्हणाले नसते, तर ते वाक्य पूर्ण झालं असतं का? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असतं का? नाही. पण ज्यावेळी मी वाक्यात म्हणाली हा शब्द टाकते त्यावेळी त्या वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो, बरोबर की नाही? आणि व्याख्येनुसार व्याख्या काय सांगते आपल्याला? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग इथे ज्यावेळी मी म्हणाली हा शब्द टाकते त्यावेळी तो क्रियावाचक शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि ते पूर्ण वाक्य आहे त्याला एक चांगला मिनिंग अर्थ प्राप्त होतो. त्यावेळीच आपल्याला ते लक्षात येतं की एक वाक्य आहे आणि म्हणाली या शब्दामुळे आपल्याला समजते की ते क्रियापद आहे. आलं का लक्षात? चला पाहूया आता पुढे काय बरं दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण क्रियापदाला सुरुवात केलेली आहे. आता आपण पाहूया इथे काय बरं दिलेलं आहे. क्रियापदांच्या प्रकारांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण शब्दांचा परिचय करून घेऊया. काय बरं सांगितलेलं आहे? क्रियापदांच्या प्रकारांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण शब्दांचा परिचय करून घेऊ. कोणकोणती आहेत ही महत्त्वपूर्ण शब्द? काय म्हणायचं या स्लाइडमध्ये? चला पाहूया आपण. काय आहे पहिला शब्द? क्रियापद, ज्याला इंग्लिशमध्ये काय बरं म्हणतात? वर्ब. ओके, दुसरा शब्द काय आहे? कर्ता, ज्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात. आणि तिसरा शब्द आहे कर्म, ज्याला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट असं म्हणतात. आलं लक्षात? कर्ता, सब्जेक्ट. कर्ता म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणारा कर्ता असतो. वाक्यात क्रिया करणारा कर्ता असतो. पुढे दिलेलं आहे कर्म. कर्म म्हणजे ज्यावर क्रिया होते ते, ऑब्जेक्ट. कर्म म्हणजे ज्यावर क्रिया होते ते. पुढे दिलेलं आहे क्रियापद. पूर्ण क्रियापदे, फुल वर्ब्स. जो शब्द कर्त्याची क्रिया किंवा स्थिती इतर कोणत्याही शब्दाची मदत न घेता पूर्ण करतो त्याला पूर्ण क्रियापदे असे म्हणतात. जो शब्द कर्त्याची क्रिया किंवा स्थिती इतर कोणत्याही शब्दाची मदत न घेता पूर्ण करतो त्याला पूर्ण क्रियापदे म्हणतात. इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर काय म्हणता येईल? द वर्ड विच कम्प्लीट्स meaning of action or state of subjects without help of any other word. मुख्य क्रियापदे. पहिला आहे सकर्मक क्रियापदे, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ट्रान्सिटिव्ह वर्ब्स. दुसरं आहे अकर्मक क्रियापदे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंट्रान्सिटिव्ह वर्ब्स. अशा प्रकारे आपण क्रियापदाचे पूर्ण क्रियापदे जे आहेत त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक क्रियापदे, हे आपण पाहिलेलं आहे. सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात? वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा आशय कर्माशिवाय म्हणजे विदाऊट ऑब्जेक्ट पूर्ण होऊ शकत नसेल अशा क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या लक्षात घ्या. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ किंवा आशय कर्माशिवाय
पूर्ण होऊ शकत नसेल अशा क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. काय बरं आहे उदाहरण क्रमांक 1. अवनी सफरचंद खाते. बाजूला चित्र आहे की नाही सफरचंदाचं, आवडते की नाही सफरचंद, छान. अवनी सफरचंद खाते. सफरचंद ॲपल, ओके. अवनी सफरचंद खाते. ह्या वाक्यामध्ये अवनी कर्ता आहे, सब्जेक्ट, सफरचंद कर्म आणि खाते क्रियापद. अवनी कर्ता सब्जेक्ट आहे, सफरचंद कर्म ऑब्जेक्ट आहे आणि खाते क्रियापद वर्ब आहे. ओके, म्हणजे सकर्मकमध्ये कशाची गरज असते रे? कर्माची गरज असते, हे लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे अकर्मक क्रियापद. काय दिलेलं आहे? अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. मगाशी आपण जे पाहिलं सकर्मक, त्याच्यामध्ये कर्माची गरज असते म्हणजे ऑब्जेक्टची गरज असते आणि अकर्मकमध्ये गरज नसते कर्माची, ऑब्जेक्टची. आलं का लक्षात? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ एक उदाहरण दिलेलं आहे, आपण ते वाचूया. काय बरं आहे उदाहरण? मी खेळते. या वाक्यामध्ये मी कर्ता आहे, सब्जेक्ट, खेळते वर्ब आहे. आलं का लक्षात? म्हणजेच क्रियापद आहे. मग इथे कर्म आहे का? नाही. म्हणजेच अकर्मक क्रियापद ज्यावेळी आपण शिकतो त्यावेळी ते कसं ओळखायचं की त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो, कर्ता असतो आणि क्रियापद असतं. आलं का लक्षात? आणि अशा वाक्यांमध्ये कर्माची गरज नसते. आलं लक्षात? आता आपण दुसरं एक शिकणार आहोत, धातू. हा सुद्धा क्रियापदांपैकीच एक प्रकार आहे. काय बरं आहे त्याच्यात? धातू म्हणजे काय? क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. उदाहरणार्थ कर, बस इत्यादी. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना धातुसाधित म्हणतात. आता धातुसाधित आपल्याला शिकायचं आहे. धातुसाधित पार्टिसिपल, ओके. धातूला विविध प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधित म्हणतात. क्रियापद आहे खातो, धातुसाधित त्याचं काय होतं? खाताना. दुसरं क्रियापद आहे लिहितो, धातुसाधित काय होतं? लिहिताना. ओके. आता याचे काही आपल्याला नियमसुद्धा दिलेले आहेत. मग नियम काय आहेत? की धातुसाधिते वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी येतात आणि धातुसाधिते साधारण नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात. आपण पहिले व्याख्या पाहिली, बरोबर की नाही? मग साधारण क्रियापद धातुसाधिते कसे असतात आणि त्यानंतर आपण काय पाहिलं? नियमसुद्धा पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण हवे तर समजून घेऊया की धातुसाधित कशाला म्हणतात. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधित म्हणतात. नियम दिलेले आहेत. काय बरं आहेत नियम? धातुसाधिते वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी येतात. धातुसाधिते साधारण नाम, विशेषण, क्रियाविशेषणाचे काम करतात. तर क्रियापद त्याने दिलेलं आहे खातो, लिहितो आणि त्याचं धातुसाधित काय होतं? अनुक्रमे खाताना, लिहिताना. आलं लक्षात? आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. काय बरं आहे उदाहरण? उदाहरण क्रमांक 1. धावणे आरोग्यासाठी चांगले असते. काय आहे वाक्य? धावणे आरोग्यासाठी चांगले असते. मग धावणे हा धातुसाधित शब्द आहे आणि असते हे काय आहे? क्रियापद आहे. आता समजा असं म्हटलं असतं धावणे आरोग्यासाठी चांगले, पुढे काय? पण ज्यावेळी असते हा शब्द टाकतो त्यावेळी त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो की नाही? बरोबर की नाही? मग क्रियापद हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? क्रियापद वाक्याचा आपल्याला परिपूर्ण अर्थ लावण्यासाठी मदत करते. तिसरं आहे संयुक्त क्रियापद, कंपाऊंड वर्ब. संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? की जी क्रियापदे धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद या दोहोंनी तयार झालेले असतात त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात. आपण पुढे उदाहरण घेणार आहोत त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. जी क्रियापदे धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद या दोहोंनी तयार झालेली असतात त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात. आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे. काय बरं आहे उदाहरण? त्यांनी शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. काय बरं आहे उदाहरण? आपण उदाहरण रीतसर वाचूया. त्यांनी शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पटवणे आहे की नाही? हे काय आहे? धातुसाधित रूप आणि दिले सहाय्य क्रियापद. मग अशी व्याख्येत आपण वाचलं की नाही? धातुसाधित रूप आणि सहाय्य क्रियापद, बरोबर की नाही? त्याच्यामुळे इथे या ठिकाणी हे स्पष्ट होतं. आलं लक्षात? आता आपल्याला इथे स्वाध्याय दिलेला आहे. काय बरं आहे स्वाध्याय? आपण आधी सूचना वाचूया. प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्यांतील
क्रियापदे ही सकर्मक आहेत की अकर्मक आहेत ते लिहा. खालील वाक्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. मग ही उदाहरणे सकर्मक आहेत की अकर्मक आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिलेले वाक्य वाचायचं आहे. काय बरं आहे वाक्य? वाक्य क्रमांक 1, गाय दूध देते. गाय काय देते? दूध देते. मग हे वाक्य कसं आहे? सकर्मक आहे. कसं काय कळतं आपल्याला किती सकर्मक आहे? गाय कर्ता, बरोबर, दूध कर्म आणि देते देण्याची क्रिया आहे. क्रिया आहे की नाही, क्रियापद. त्याच्यामुळे हे काय आहे? सकर्मक. म्हणजे याच्यामध्ये काय अपेक्षित असतं? सकर्मकमध्ये कर्म अपेक्षित असतं आणि ते तिथे आहे, दूध, हो की नाही. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं? सकर्मक. दुसरा प्रश्न काय आहे? सुजल दयाळू होता. सुजल दयाळू होता. मग इथे आपल्याला हे वाक्य अकर्मक आहे हे लक्षात येतं, कारण अकर्मकमध्ये गरज नसते कशाची? कर्माची, बरोबर की नाही. अकर्मकमध्ये कर्माची गरजच नसते, बरोबर की नाही. त्यामुळे हे वाक्य कसं आहे? अकर्मक क्रियापदच आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आलं लक्षात? सुजल काय आहे? करताय. दयाळू हे त्या आपल्याला काय सांगितलेलं आहे? दयाळू हे त्याचं विशेषण आहे, बरोबर की नाही. आणि दुसरं होता क्रियापद. त्याच्या असं नुसतं सुजल दयाळू म्हटलं तर ते काही वाक्य पूर्ण होणार आहे का? नाही. म्हणजे ज्यावेळी आपण होता शब्द टाकतो त्या ठिकाणी त्यावेळी त्या वाक्याला एक अर्थ प्राप्त होतं. आलं लक्षात? आता आपण पुढचा प्रश्न काय आहे तो पाहूया. प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापद ओळखा. खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापद ओळखा. काय बरं आहे वाक्य? आपण वाक्य रीतसर वाचूया. प्रश्न क्रमांक 1, आता माझी मुलाखत सुरू झाली. प्रश्न काय आहे? आता माझी मुलाखत सुरू झाली. आता इथे उत्तर दिले सुरू झाली. बरं, हेच का? आपल्याला काय शोधायचं आहे? संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदाची व्याख्या काय सांगते आपल्याला? धातू साधित आणि सहाय्य क्रियापद या दोहोंनी तयार झालेल्या अशा क्रियापदाला किंवा क्रियापदाच्या जोडीला काय म्हणतात? संयुक्त क्रियापद असे म्हणतात. त्यामुळे आता समजा आता माझी मुलाखत सुरू, पुढे काय? बरोबर की नाही, झाली हा शब्द पाहिजेच. संयुक्त क्रियापदाच्या व्याख्येनुसार इथे आपल्याला उत्तर येणार आहे सुरू झाली. दुसरा प्रश्न काय आहे? आम्ही बाहेर धूम ठोकली. आम्ही बाहेर धूम ठोकली. मग धूम ठोकली हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे आपल्याला या वाक्यात काय सांगते की ते काय आहेत? संयुक्त क्रियापद. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे अशा प्रकारे क्रियापद आणि त्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? धन्यवाद.